अमित गायकर पहिलं षटक घेऊन आले आहेत. 9 सेकंडला नितीन पाटील आहेत मॅन फ्रॉम हेडवुडने आणि एक चांगले पंच सुद्धा आहेत. मिडॉनला प्रयत्न चांगले होते. प्रशांतने कॉल दिलाय. दुसरी धाव झाली असती मात्र नकार दिलाय. अमित तिथे होते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल ती 2 वरती. मॅन ऑफ द मॅच नवनाथ सावंत होते. त्यांच्यासाठी हार्दिका एंटरप्राइजेसचे संघ मालक दिनेश जोशी जे भिवंडीचे आहेत त्यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. तर नवनाथ सावंत या आपल्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नितीन पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय. वाडीश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मधला हा पहिला सिक्सर येत असताना दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान नांदिवलीसाठी. सहा धावांसाठी जीपीएल सिक्सर. धन्यवाद. तुझे संघ मालक हार्दिका एंटरप्राइजेस दिनेश जोशी आज इथे उपस्थित नाहीयेत. मात्र घरून ते मॅचेस पाहतायत आणि पहिल्या मॅच मध्ये सचिन म्हात्रे यांना सुद्धा त्यांनी 2000 रुपये कॅश प्राइज आणि या मॅच मध्ये नवनाथ सावंत यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला. संघ मालक सातत्याने जरी इथे उपस्थित नसतील मात्र त्यांचं लक्ष पूर्णपणे टीम वरती असतो कारण ऑनलाईन ते सामना पाहतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये अमित गायकरने 20 धावा खर्च केल्यात. चला फिल्डिंग लगेच लावायची. 5 ओव्हरची मॅच. यातून विजेता संघ स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली या संघावर खेळ सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर पुढे सरकलाय हार्दिका एंटरप्राइजेस. वेळेनुसार चला मॅचेस आपल्याला अजून 2 कव्हर करायचे त्यामुळे घाई करा प्लीज. आणि अरविंद म्हात्रे सर सुद्धा हेच सांगतायत की खेळाडूंना सूचना करणं पुशअप करणं हे आपलं काम आहे. आता अमित पाटील येतात गोलंदाजी करण्यासाठी मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली प्रीमियर लीग सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. पिंट्या जोशी आमच्या सोबत होते 2 दिवस. खूप चांगलं समालोचन त्यांनी आम्हाला साथ दिली. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकात पिंट्या जोशी 20 आलेत. या सरासरी धावा बनवल्या तर 100 होऊ शकतात 5 ओव्हरमध्ये. अमित हा चेंडू आपण पाहतोय लॉंगांची वाईडिश लॉंगांची इशारे खेळत आहेत. मंगेश वेगाने आलेत. एका धावेचा रूपांतर मात्र आता दुसऱ्या धावेमध्ये करत असताना प्रशांत मात्र वेगाने धावतात. आजही त्यांचा फिटनेस खूप चांगला आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे.
आजही आम्हाला सामना आठवतोय नांदिवली विरुद्ध नारण. पिंटा जोशी फायनलची मॅच. एका ओव्हरमध्ये 30ची गरज होती नांदिवलीला. नारणचे प्रेक्षक अक्षरशः आरडाओरडा करत होते. मात्र त्या धावा 30 प्रशांत मात्रेने एकाच ओव्हरमध्ये बनवला आणि तो एक नवीन इतिहास फायनल मॅच मध्ये त्यांनी घातला. भरपूर जुन्या आठवणी आहेत. नांदिवली संघ सुद्धा नेहमी चर्चेत राहिलेला आहे ग्रामीणमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे झेल लिपलाय. निलेश तिथे मॅन फ्रॉम पिसिवली फलंदाज बाद. गाव सचिन म्हात्रेला तुम्ही पाहिलं. जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक. दुसऱ्या मॅच मध्ये तशीच सुरुवात. 22 वरती पहिला धक्का लागलाय तो दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली या टीमला. आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर आर्या 11 खाडी. दोन्ही टीम पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले. त्यामुळे आता ही मॅच डू ऑर डाय, करो या मरो अशी लढत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. बावीस धावा झालेल्या आहेत. अमितला अखेर यश मिळालंय भागीदारी फोडण्यामध्ये. ज्या कामासाठी त्यांना इन्व्हाइट केलं होतं अमित गायकर यांनी. पहिल्याच बॉल वरती 2 धावा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर विकेट. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, त्यानंतर 2 आल्या 22 आणि त्यानंतर विकेट. आणि आता संदीप पाटील आले मॅन फ्रॉम सागाव. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूची गती कमी केली अमित पाटीलने. डॉट बॉल हीच खासियत आहे गोलंदाज अमित पाटील मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. कधी चेंडू वेगाने टाकतात, कधी चेंडूची गती कमी करतात आणि त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी येतात. हा वेगवान चेंडू होता आणि आता इथे फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. लागणारा दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये प्रतिष्ठान नांदिवली टीमला. आणि आता इथे
घेतला तो उद्या 4 वाजता इथे रिपोर्टिंग करेल. उद्या सेमीफायनलची मॅच होईल. लक्षात घ्या 4च दिवस ही स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाय होईल. पिंट्या जोशी तेव्हा पिंट्या जोशी सकाळी आल्याला सांगितलं आज 6 सामने, उद्या 7, परवा 6 आणि शेवटच्या दिवशी 8 असे सामने होतील. नाही, पिंट्या जोशी यांचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे. संदीप ठोंबरे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. संदीप ठोंबरे आलेत मॅन फ्रॉम कोणी. या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केलेली आहे संदीपने. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय कमलाकर भोईर मॅन फ्रॉम वाकलन. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग संतोष साळवी मॅन फ्रॉम खंबालपाडा. शॉर्ट ऑफ रेंजचा बॉल होता. मधूच्या व्यवस्थित बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाहीये. आज थोडासा संघर्षच करतात मधू. आपण पाहिलं तर दुसरी मॅच ते खेळतात. पहिल्या मॅचमध्ये ते 0वरती बाद झाले होते. याही मॅचमध्ये फारसं योगदान नाहीये आमच्या व्यासपीठावर तुम्ही बघू शकाल. विजयजी मात्रे एक लेजंड क्रिकेटर नांदिवलीचे, त्यांच्याच बाजूला दीपकदादा मात्रे प्रतिष्ठानचे संघ मालक महेंद्र मात्रे आणि त्यांच्याच बाजूला आपण पाहतायत रमाकांतजी शिवरे साहेब. त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. आज मी त्यांच्या ट्रॉफीज मी पाहिल्या, मला हे खूप बरं वाटलं आणि आनंदित झालो. चांगल्या ट्रॉफीज आणि अशा ट्रॉफीज खूप तुम्हाला कमी पाहायला मिळतात आणि आज 40+ मध्ये त्यांनी या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर. जीपीएल चौकार. सुद्धा यकीन झालं नाही की झेल माझा पकडलाय. मंगेश असे झेल सहज पकडतात कोलिवली साठी. ते सातत्याने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना नवीन फलंदाज राम पाटील मॅन फ्रॉम घारिवली. अनेक वर्ष रेग्युलर क्रिकेट घारिवली संघाने ते खेळलेले आहेत. धावसंख्या आपण पहिली पिंट्या दिवशी आम्हाला सांगतात 32. संदीपचा पुढचा बॉल फटका चांगला आहे स्क्रीन समोर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. राम पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. खाडी 36 धावा झाल्या. 12.00. आम्ही सातत्याने सूचना करतोय. 3 षटकांसाठी आपण पाहिलं तर जवळजवळ
14 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. थोडेसे स्लो आहेत तुम्ही, स्पीड वाढवायचे. आर्या इलेव्हन खार्डी, दिनेश पाटील यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला महेंद्र म्हात्रे यांच्या मालकीचा संघ, दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली सातत्याने या नावाने संघ तुम्हाला पाहायला मिळतो. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचा मी मगाशी उल्लेख केला, डोंबिवली प्रीमियर लीग आणि आता ग्रामीण प्रीमियर लीगची स्पर्धा सुरू आहे. निळजी ग्राउंडमध्ये तिथे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. पुण्यामध्ये NB ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांचा संघ तुम्ही पाहिला. आणि जी स्पर्धा हरियाणा येथे झाली, हरियाणामध्ये सुद्धा दीपकदादा म्हात्रे या नावाने संघ आपल्याला पाहायला मिळाला. रायगड संघ त्या स्पर्धेत खेळला होता दीपकदादा म्हात्रे या नावाने. आणि कल्याण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ पाहायला मिळतो. जास्त वेळ घेते अमित आपण, आणि एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये लक्षात घ्या शेवटच्या ओव्हरमध्ये. या सूचना आम्ही सातत्याने देतोय. खेळाडूंचंही काम आहे सहकार्य करणं आयोजकांना. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा दाबलकवती झालेल्या आहेत. अमित दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत, मात्र मधु पाटील हा बॉल पाठवून दिलाय. वीरेंद्र सेवक स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. मधु पाटीलला माहिती आहे करो या मरोची मॅच आहे. तर माझी एक चांगली इनिंग दीपकदादा म्हात्रे प्रदेशाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे आता चांगली बॅटिंग करायची. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. संदीप वेगाने आलेत. संदीप ठोंबरे मॅन फ्रॉम कोणी, धावसंख्या 43, 43. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 5 ओव्हरची मॅच, 43 धाबा झाल्यात. यातून विजेता संघ स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली, साईनाथ बोर आणि उत्तम पवार यांच्या मालकीचा संघ त्यांच्यासोबत खेळ. ऑफसाईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. राम पाटीलला इथे बीट केलंय. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 43 वरती 3. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पहिलाच दिवस. मॅच क्रमांक 4. फटका चांगला आहे. राम पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय. गॅप मधनं सीमारेषेच्या बाहेर चौकार. लीग पाहायला मिळतात. राम पाटील मॅन फ्रॉम घारिवली चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. पिंटा जोशी घारिवली म्हटल्यानंतर डॉक्टरांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. 20 पेक्षा जास्त डॉक्टर या गावामध्ये आहेत आपल्या आगरी समाजाचे. 22 डॉक्टरांची लिस्ट आतापर्यंत लागलेली आहे. आणि महेंद्र दादा त्या गावचे पहिले डॉक्टर कोण आहेत तर संजय पाटीलचे ENT स्पेशलिस्ट. आणि माझं भाग्य की मी त्यांच्यावर काम केलंय शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये. चला थोडंसं फास्ट. 47, 47. चौथं षटक प्रगतीपत्र यंत्र. अजून या इनिंगचे 1 ओव्हर बाकी आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा कारण की सामने थोडीशी उशिरा सुरू झाले. दिलगिरी आम्ही नक्कीच व्यक्त केली. इथेही फटका चांगला आहे. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळाले. मधु आणि राम पाटील यांची जर दोन्ही फलंदाजांचा जर आपण फिटनेसकडे थोडंसं नजर टाकली तर 2 धावा त्यांच्यासाठी थोड्याशा कठीण आहेत. 48 झालेत. कारण राम आणि मधुला माहिती आहे 1 धाव जरी कमी आली मात्र अजून यानंतर 1 ओव्हर बाकी आहे. मैदानात थांबलो तर 60+ होऊ शकतात. कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक अमित इथे बीट झाले. 22च्या स्वरूपात 1 धाव मिळाली. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 49.
2 डॉट आले होते, त्याच्यानंतर हा मधूचा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि बघा बरोबर चेंडू वैभव पाटील यांच्या हातामध्ये येतोय. 53 धावा. हा चांगला बॉल आहे, कधी डॉट कधी चौकार पुन्हा डॉट. 53 धावा. मंगेश चांगली गोलंदाजी करतायत. हाही चांगला फारशी चांगली बॉल बॅटिंग झाली आहे, नाहीये. कधी डॉट मधुकर कधी पाटीलचे चौकार. 11 बॉल त्याने आतापर्यंत फेस केले, 16 धावा केल्यात. पहिल्या डावातील आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 53 धावा आहेत, 3 विकेट गेलेले आहेत. करूया मरोची मॅच आहे. तुम्ही मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची. जिंकलात तर स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठानबरोबर मॅच खेळायला मिळेल. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. आता मात्र चांगलं इन्स्ट्रक्शन अमितचं पाहायला मिळालंय. मधुची खेळी ते समाप्त होईल. मॅच खेळायला मिळेल. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. आता मात्र चांगलं इन्स्ट्रक्शन अमितचं पाहायला मिळालंय. 2 मॅच मध्ये झाला नाही. ज्या वेगाने त्यांची बॅट फिरते तशी बॅट फिरताना दिसली नाहीये प्रेक्षकांना. 53 धावा झालेल्या आहेत. विकेट 4 विकेट गेले. आणि आता अरविंद मात्रे आलेत. चला फिल्डिंग लगेच सेट करा. शेवटचा बॉल आहे आणि जशी मॅच संपेल लगेच दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान आपण मैदानाचा ताबा घ्या, जेणेकरून आपल्या पुढच्या 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. शशिकांत पाटील बघा संपूर्ण देखभाल करतायत. मला वाटतं राम पाटीलला स्ट्राईक आता जर वाईड असेल तर स्ट्राईक त्यांच्याकडे असेल आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. तर मी 1+1 2 धावा मिळाल्या. धावा झाल्या 55 55 आणि शेवटचा बॉल शिल्लक. 55 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस करतायत. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे. रामकडे स्ट्राईक बऱ्याच वेळ आली नव्हती. चेंडू हवेत आहे. अमित वेगाने आलेत. कॅच ड्रॉप. 2 धावाही वाढलेल्या आहेत. धावा झाल्यात त्या दीपक दादा मात्रे प्रतिष्ठानच्या 57. मगाशी हार्दिक एंटरप्राइजेसने 58 चेस केल्या होत्या आणि तोच टार्गेट आहे आर्या 11 खाडी समोर. 58 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत आणि बघायचे 58 धावा चेस होतील की त्यापासून त्याला रोखलं जाईल. या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत विनोद पाटील सरांकडे खेळाच्या दुसऱ्या सत्रापुढे. त्यामुळे ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सुरुवातीला जो आपण सुरुवात पाहिली या स्पर्धेची, पहिल्या 2 मॅचेस 6 ओव्हरच्या, दुसऱ्या 2 मॅचेस 5 ओव्हरच्या आणि जी 5वी आणि जी 6वी मॅच आहे ती 4-4 ओव्हरची असेल दररोज. लक्षात घ्या. म्हणजे यानंतरची जी मॅच असेल स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आणि या मॅचचा विजेता ती मॅच 4 ओव्हरची होईल आणि जी क्वार्टर फायनल मध्ये संघ बोलला हार्दिक एंटरप्राइजेस भिवंडी ती मॅच 4 ओव्हरची होईल. हे लक्षात असू आणि रोज हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली मॅच 6 ओव्हर, दुसरी मॅच 6 ओव्हर, तिसरी मॅच 5 ओव्हर, चौथी मॅच 5 ओव्हर, 5वी मॅच 4 ओव्हर, 6वी मॅच 4 ओव्हर. ओके लक्षात घ्या. म्हणजे 2 मॅच 6 ओव्हर, 2 मॅच 5 ओव्हर आणि 2 मॅच 4 ओव्हर. Thank you very much, Nitin Gahan sir.
स्वागत आहे पुन्हा एकदा या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट, ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट, आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो नेहमीच तुमची आमची होत असते भेट. तर स्वागत आहे 40+ ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरा. अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक, मनमोहक असं आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैदिप्यमान असा सोहळा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि मैदानावरती सामना. या ठिकाणी आपण बघता सुरू आजच्या दिवसातील चौथा सामना. हे दोन संघ, ज्या दोन संघांनी पहिला सामना गमावलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व आता पणाला लागलेलं आहे. ही मॅच जर जिंकले तर नक्कीच इथून त्यांना त्यांचं आव्हान त्या ठिकाणी टिकवून ठेवता येईल. पण बघूया काय घडतंय मॅच मध्ये. पहिलं सत्र संपलंय जिथे दीपक दादा मात्र प्रतिष्ठान या संघाने 57 धावा केल्यात आणि आर्या 11 खाडी संघाला करायचे आहेत 58 धावा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. बघूया काय घडले या मॅच मध्ये, कशा पद्धतीने ही मॅच रंगते दुसऱ्या सत्रामध्ये. इथे दोन्ही बाजूला आता संघर्ष बघायला मिळेल, कारण की दोघांचे अस्तित्व पणाला लागले. इथून जर मेहनत केली, विजय झाले तर आव्हान टिकवता येईल, अन्यथा फार कठीण होऊन बसेल. संघ मालकांनी खूप अपेक्षा या सगळ्या खेळाडूंकडनं जरूर ठेवलेल्या आहेत, पण प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होतील का हा देखील प्रश्न आहे. कारण प्रत्येक मॅचमध्ये एकच विजेता असतो. तसं एका मॅनमध्ये 2 तलवार नाही राहू शकत, एका सिंहासनावरती 2 राजे नाही बसू शकत. तसं एका मॅचमध्ये केवळ एकच विजेता असतो. बघूया या मॅचमध्ये कोण विजेता आहे. सलामीवीर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अमित गायकर आणि शेखर असे 2 सलामीवीर मैदानावरती पोहोचलेले आहेत. टार्गेट 58च आहे. अमितच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला श्याम भोईर तयार होतोय, मॅन फ्रॉम उंबारली. भरपूर जबरदस्त बहारदार कारकीर्द या खेळाडूची राहिलेली आहे. फिटनेसच्या बाबतीत नेहमीच या खेळाडूने एक आदर्श निर्माण केलेला आहे. त्याच्यासमोर तितकाच दर्जेदार खेळाडू अमित. पहिल्याच बॉल हलक्या हाताने प्लेस केला. ऑन साईडला संदीप पाटील त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव मिळेल. अमितला माहिती आहे कशा पद्धतीने या धावा करायच्या आहेत. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी तो जाणला जातो. लेदर बॉलचे प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे, त्यामुळे तंत्राच्या बाबतीत खरं तर नक्कीच त्याला आपण 100% त्याच्याबद्दल खात्री बाळगू शकतो. दुसऱ्या बाजूला शेखर, बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. समोर श्याम भोईर संदीप गावींकडनं आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, संपर्क नाही झाला. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर आला नाही, हलकीशी एज होती. पंचांच्या भूमिकेत प्रसाद सहस्त्रबुद्धे सर, मॅन फ्रॉम डोंबिवली. दुसऱ्या बाजूला आपण एजी बघता, एजी वडवली संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसाद सहस्त्रबुद्धे, त्यांच्याबद्दल खरं तर आत्ताच्या पिढीला माहिती नसेल, पण हे 40+ जे खेळाडू आहेत हे सगळे त्यांना ओळखत असतील, ज्यांनी JBCC संघातून भरपूर वर्ष ओपन क्रिकेट गाजवलंय. श्याम स्लाइस केले, यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने ऑफ साइडला गॅप मधून हा चेंडू निघालाय सीमारेषेच्या पार. GPL हा चौकार. दिशेने ऑफ साइडला गॅप. गायकरच्या बॅटमधून स्क्वेअर कट आपण बघितला. आधीच म्हटलं की लेदर टेक्निक खूप चांगलं, स्पेशली ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने स्क्वेअर कट असते. पॉइंटच्या दिशेने ऑफ साइडला गॅप मधून चेंडू निघाला. श्याम, बघूया पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने, यावेळेस चेंडू पॉइंटला त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बघा काय घडलंय. फिल्डरला त्या ठिकाणी टच करता आलं नाही. अरविंदला अचानक उसळला. आधी पहिला बाउन्स खतरनाक होता, दुसरा तर मात्र त्याच्या समोरून तो मागे गेला. या 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 8 धावा झालेल्या आहेत. संत आणि संयमी सुरुवात. टार्गेट आहे 58 धावांचा 5 ओव्हरचा सामना आणि अजूनही 50 धावांची गरज. श्याम भोईर राऊंड द विकेट. ओहो, सुंदर डिलिव्हरी. यॉर्कर होता, खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह करायचा होता, ऑफ साइडला संपर्क नाही झाला. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान देखील देताना आपण अनेकदा फलंदाजांना पाहिलेले आहे, पण हा चेंडू सन्मान दिला गेला नाही. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला पण संपर्क नाहीये. डॉट बॉल.
पुन्हा एकदा श्याम राऊंड द विकेट येत आहेत अमितसाठी. हलक्या हाताने प्लेस केला, गॅप मध्ये ढकललाय, लॉंग चेस आहे, लॉंग ऑन वरनं फिल्डर येतात, एक फिल्डर इनफिल्ड मधनं बाहेर गेलेले आहेत, पण चांगलं क्षेत्ररक्षण नितीन होतं त्या ठिकाणी. केवळ 2 धावा मिळतील. या षटकामध्ये आपण एक चौकार बघितला आणि त्याचबरोबर आपण 2 दुहेरी 2 सिंगल बघितले. अशा प्रकारे षटक संपन्न झाले आणि धावा आम्हाला पिंट्या जोशी सांगतायत झालेले ते 10. पिंट्या जोशी अत्यंत जबरदस्त स्कोरिंग, जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेमध्ये पिंट्याला आपण बघतोय. इम्पॅक्ट काय तर पिंट्या जोशी हे सांगतात की 10 धावा झालेली आहेत. टार्गेट 58चं 48 पाहिजेत. 12 धावांची आवश्यकता प्रति ओव्हर मागे. 4 ओव्हरमध्ये या 48 धावा करायच्या आहेत. पिंट्याने मगाशी सुंदर कॉमेंट्री केली. हल्ली स्पीड वाढलेली आहे. मागच्या वर्षी थोडा घाबरत करत होता, कॉन्फिडन्स वाढत चाललाय. एका रात्रीत एका वर्षामध्ये कोणी मोठा कलाकार बनत नाही. अजूनही आम्ही भरपूर शिकतोय. चुका होत जातात, शिकावं लागतं. माणूस जन्मापासून मरेपर्यंत विद्यार्थीच असतो, त्यामुळे आयुष्यात भरपूर गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला अपडेट राहावं लागतं. वैभव पाटीलची केक शॉप जर आपण पाहिले तर 12 जरूर आहेत, पण वैभवलाही वाटते की आणखीन केक शॉप हवे, आणखीन वेगवेगळं काय देता येईल, कस्टमरला आपल्याला कसं आकर्षित करता येईल. कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेले. केक शॉप आता पावली झालेली आहेत. पूर्वी मॉन्जिनी सोडला तर कोणाला केक माहीतच नव्हता, पण त्यानंतर भरपूर ब्रँड आले. आपण सेलिब्रेशन बघितलं, रिबन्स अँड बलून्स बघितलं. आता मात्र अनेक ब्रँड तयार झाले. काही जणांनी स्वतःचे ब्रँड, जसं पूर्वी बॅटचे ब्रँड आपण बघितले, पॉवर, SLB या बॅट चालायच्या, प्रेसी या चालायच्या. आता आपण बघतोय की जो दुकान टाकतो तो स्वतःचं लेबल लावू शकतो. काश्मीर विलो हो यावेळेस मात्र हॅमर केलाय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर नितीन, काय जबरदस्त फिल्डिंग मॅन फ्रॉम हेदुडने. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. फिटनेस अत्यंत चांगला आहे नितीन यांचा. आजही आपण पाहिलं तर 40+ काही खेळाडू आजही रेग्युलरच्या खेळाडूंना लाजवतील अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतात, परफॉर्मन्स देत आहेत. 40+ क्रिकेटला आता सगळ्यांनी गांभीर्याने घेतलंय. सुरुवातीला सगळेजण म्हणायचे की टाइमपास करूया, मजा मस्ती करूया, एकत्र येऊया. हो यावेळेस थ्रो बघा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान आपण बघतायत धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघतो महेशला आणलेले. महेश भोईर भरपूर वर्ष नांदिवलीसाठी खेळलेले आहेत आणि आता 40+ माध्यमातून नक्कीच तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसत आहेत. चांगले गोलंदाज आहेत, मध्यम गतीची गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. त्यामुळे प्रशांत म्हात्रे यांनी त्यांना पाचारण करण्यात आलेले. 3 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. समोर अमित, हो समोरच्या दिशेने गॅप मोठी आहे. प्रयत्नांना तिथे यश आलं नाही. चेंडू सीमारेषे पार. हा चौकार. प्रोप्रायटर प्रल्हादजी काळन आजदेगाव याचकडून जेवणाची उत्तम सोय करण्यात येणार आहे. झेलची शक्यता, झेल पकडलेल्या, खाली बसून पकडलाय, कसाही पकडा. कॅचेस विन द मॅचेस. अमितची विकेट मिळालेली आहे. सेलिब्रेशन त्या ठिकाणी दाखवत असताना, करत असताना, कारण विकेट महत्वाची आहे. अमित आणखीन 2-3 वर थांबला असता ही मॅच झुकवली असते आपल्या बाजूने, पण 17 धावा या ठिकाणी धावफलकावरती असताना अमित इथून मात्र डगावरच्या दिशेने जातोय. अमितने वैयक्तिक किती धावा केल्यात आम्हाला सांगतील. पिंट्या जोशी 13 वरती बाद झालाय आणि 7 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. खरं तर कुठेतरी संयमी खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. आक्रमकतेवरती भर दिला नाही, कारण त्याला माहिती टार्गेट फार मोठं नाहीये. आपण विकेट ठेवून सिंगल डबल्सने धावसंख्येला आकार देऊ याच रणनीतीने तो खेळत होता, पण इथे मात्र तो बाद झाला. सुंदर झेल त्या ठिकाणी लॉंगॉनला टिपला गेलाय. महेश भोईरला पहिलं यश मिळतंय. श्याम भोईरने देखील 10 धावा दिल्या होत्या, पण विकेट नव्हती. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचा पत्ता न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय. मंगेश गायकर बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी बघतोय आपण महेशला. महेश टू मंगेश, न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती होतोय. राऊंड द विकेट. ओहो स्लोअर 1 होता, जास्त गती नव्हती. गुड लेंथ वरती चांगला फेकला होता चेंडू. पडल्यानंतर राईस देखील झाला स्टँडच्या मागे. संदीप पाटील यांना आपण बघतायत विकेट किपिंग करतायत. प्रशांत मात्र मिड ऑफ फिल्डिंग करतोय. पॉइंटला नानाला तुम्ही बघतायत, बॅकवर्ड पॉइंटला तुम्ही मधुकरला बघतायत, डीप कव्हरला तुम्ही नितीनला बघताय. श्याम भोईर लॉंग ऑफला आहेत.
स्लोअर वन फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, हवेतून खेळलेले आहेत लॉफ्टेड ड्राईव्ह, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय पण त्यानंतर चांगलं कव्हरही केली आणि ते 2 धावा तर झाल्या होत्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिले. कॉर्डिनेशन नाही होते. कधी कधी आपण बघतो की खेळाडू अचानक एकत्र येतात लीगच्या माध्यमातून. जेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष एकत्र खेळता ते कॉर्डिनेशन बघायला मिळतं, पण लीगच्या माध्यमातून तुम्हाला तो तालमेल लगेचच तुमचा बसत नाही. या दरम्यान 2 षटकं संपल्या. धावसंख्येचा फलकावरती पिंटे आम्हाला सांगतात 19 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही 39 धावांची इथून गरज आहे आणि 18 चेंडू शिल्लक आहे. रिक्वायर्ड 13.00 जो 12चा होता. तर बघूया मैदानावरती आता काय घडतंय. 18 चेंडू 39 धावा. नितीन जोशी देखील या ठिकाणी आले आहेत. डोंबिवली संघ एक 40+ अत्यंत चांगला संघ आहे. काल परवा आम्ही त्यांच्याशी जेव्हा बोललो ते म्हणाले की आम्ही 365 दिवस खेळतो, भर पावसातही आम्ही अंडरआर्म खेळतो, वाक्षाळ मैदानात जाऊन भिजत खेळतो. तर क्रिकेट हा खेळच असा आहे, उन्हातानाची पर्वा आपण करत नाही. कधी वादळ वारा येऊ दे. कोविडमध्येही आपण थांबलो नव्हतो, सुरुवातीला थोडे थांबलो असू, पण काही जण प्रॅक्टिस करत होते. खरं तर शहरामध्ये क्रिकेट बंद होतं, पण खेडेगावात आपण जर पाहिलं तर तुम्ही वडवली जाल, घेसरमध्ये जाल, वाकरमध्ये जाल, सकाळी उठल्यापासून तिथे क्रिकेट असतं. पण हे सगळेजण आपला कामधंदा सांभाळूनच खेळत असतात. या मैदानाकडे 18 चेंडू 39 धावांची गरज आहे आणि मैदानावरती बॉलिंग मार्कवर श्याम भोईरला आणलेले आहे. आणि नक्कीच फिल्डिंग वडवलीच्या मैदानाचा उल्लेख झाला. शाहूदादा म्हणतात मी तिथे असतो, नाही तुमचा उल्लेख आम्ही करतो. आणि नक्कीच तुम्ही प्रचंड हौशी क्रिकेटर आहात. तर बघूया 18 चेंडू 39 मॅच बॅलन्स आहे. विकेट घ्यावी लागतील दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर. श्याम ओहो क्लीन बोल्ड ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं अशाच प्रकारचा चेंडू, जबरदस्त यॉर्कर आपण बघितला. या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत आणि मैदानावरती आणखीन एक धक्का लागतोय, तो म्हणजे आर्या 11 खाडी या संघाला. दिनेश दादा पाटील संघ. दिनेश दादा पाटील म्हटलं की नक्कीच खाडी चषकाची तुम्हाला आठवण होईल. भरपूर वर्षे ही स्पर्धा आपल्या ठाणे जिल्ह्याची शान म्हणून नावा रूपाला आली, पण मैदानाअभावी काही कारणास्तव ही स्पर्धा आता होत नाहीये. दिनेश दादांची प्रचंड इच्छा आहे. दिनेश दादा देखील प्रचंड हौशी आहेत. त्या खाडी चषकामधल्या ट्रॉफीज सगळ्यांनी बघितली आहेत. विम्बल्डनमध्ये ज्या ट्रॉफीज आपण बघितल्या होत्या तशा प्रकारच्या ट्रॉफीज खरं तर दिनेश दादाने आणल्या होत्या. चांदी आणि बरेचसे काही त्याच्यामध्ये धातू मिक्स अशा या ट्रॉफीज आपण पाहिल्या होत्या. दिल्लीला जाऊ नये दिनेश दादांनी ट्रॉफीज आणल्या होत्या. हा देखील त्यांचा इतिहास राहिलेला आहे. आणि आज आर्या 11 खाडी या नावाने संघ खेळतो. याच नावाने खुल्या गटातून कित्येक संघ त्यांनी उतरवले. असे दिनेशदादा पाटील खाडीगावची आणबान शान प्रसिद्ध उद्योगपती नक्कीच बघत असतील मॅच, त्यांचा आम्ही स्वागत करतोय. न्यू बॅटर मैदानावरती अमित पाटील ऑन साइडला बॅटची चेंडू धावतोय बॅकवर्ड स्किपिंगच्या दिशेने, मधुकरच्या रेंजच्या बाहेर निघाला, सीमा पार येतोय हा चौकार. मधुकरच्या अजूनही 35 धावांची गरज आहे आणि 35 धावा करण्यासाठी 16 चेंडू शेष आहेत. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC या वाहिनीवरती. सगळे मेहनत करतायत. सुनील आहे, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन विशाल, विकास, प्रेम, श्रेयश आणि ऋषी जाधव हे सगळेजण मेहनत करतात. पण मेहनत इथे अमितने केली या षटकारासाठी. अगदी पुढे दिला होता रोहित शर्मा कक्षाच्या वरून पाठवला सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकारासाठी प्रेम, श्रेयश आणि ऋषी जाधव हे सगळेजण मेहनत करतात. धावसंख्येला गती मिळते. फ्लाईट दिली आहे आणि इथून मात्र चेंडू मिडविकेटच्या दिशेने प्रशांत मात्रेच्या डोक्यावरनं हा चौकार.
दोन मोठ्या भूमिकेने मात्र आता प्रशांत मात्र संघाने कमबॅक केले. 33 धावा झाल्यात, 25 ची गरज. ओ उडवलाय, हा जाईल का बाहेर आणि हो गेलाय सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू यॉर्कर फेकला, त्यानंतर वाटला उडवलाय, हा जाईल का बाहेर आणि हो गेलाय खाडीवरती दबाव वाढवेल. पण त्यानंतर बघा 4646 हा ISD नंबर बघायला मिळतो एक प्रकारचा. 2-4 चेंडूत पुढच्या 20 धावा आल्यात. थ्रू द कव्हर फिल्डर आहेत, झेल टिपला गेला. युवराज होते त्या ठिकाणी, संदीप होते आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेटचं पतन. पण हे षटक, या षटकात 20 धावा आलेले आहेत. 2 विकेट जरूर गमावलेत पहिल्या आणि शेवटच्या बॉलवरती. एकूण धाव संख्या धाव 39 म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, त्यानंतर 9. पण या षटकात शांभूने 20 दिल्या, शांभूने 2 षटकं हाताळली, 30 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केले. इकॉनॉमिकल रेट राहिला 15.00 आणि इथे मात्र आता या षटकाने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. पण बघूया आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 19. 12 चेंडू 19 धावा, रिक्वायर्ड 9.5 आलाय. मागच्या ओव्हरमध्ये जर एखाद 2 षटकार कमी आले असते, एखाद चौकार कमी आला असता, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा शिल्लक राहिल्या असत्या. श्याम भोईने पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला यॉर्कर, आता यॉर्कर चेंडू बघायला अत्यंत सुंदर असतो पण टाकायला तितकाच कठीण असतो. कुठल्या गोलंदाजाने कधी आठवते का पिंड्या दिवशी 6च्या 6 यॉर्कर टाकलेले आहेत? फार क्वचित गोलंदाज असतात. आणि धानसरच्या महेंद्र मात्रेने, स्वर्गीय महेंद्र मात्रेने 6 बॉल 6 यॉर्कर. पद्माकर भोईर यांचाही या ठिकाणी उल्लेख पिंट्या जोशी यांनी केला की त्यांच्याकडे ती क्षमता होती. स्लाइस केले गॅप मधून, चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर आणि स्वागत केले प्रशांतचं बॉलिंग मार्कवर या चौकाराने. क्षमता होती. स्लाइस केले गॅप मधून, चेंडू निघालाय या चौकाराने. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली. आता मात्र 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. राऊंड द विकेट प्रशांत. शॉट ऑफ लेंथ पाठवलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, नानाच्याही आवाक्याच्या बाहेर, हा देखील सीमा पार. येतो हा चौकार. तर आदरणीय साईनाथदादा भोईर, मॅन फ्रॉम घेसर आणि उत्तम पवार हे 2 पुरस्कार स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठानचे, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेन या दोघांनाही आपण या मंचावरती. सतीश पाटील देखील या ठिकाणी आले, स्वागत आहे. पाटील 11 संदर्भचे खेळाडूही तुम्हाला खेळताना आज दिसत आहेत. आज मधुकरला आपण बघितलं, रमेशलाही बघितलं, उद्या कदाचित आणखीन काही खेळाडू असतील आणि या खेळाडूंना डिमांड असणार आहे कारण या संघाचा परफॉर्मन्स मागच्या काही वर्षामध्ये जबरदस्त राहिलेला आहे. वेळ अभावी म्हणा, नोकरी धंद्यामुळे प्रत्येकाला वेळ देता येत नाही. अपील झालंय पंचांनी, हे अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद होतोय मंगेश. मागच्या काही वर्षामध्ये जबरदस्त राहिलेला आहे. वेळ अभावी म्हणा, नोकरी धंद्यामुळे प्रत्येकाला वेळ देता येत नाही. अपील झालंय पंचांनी.
47 धावा झाल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे. 4 विकेट गमावलेले आहेत. मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय संदीप ठोंबरे, मॅन फ्रॉम खोणी. मग अशी आपण खाडी चषकाचा उल्लेख केला, तसंच खोणी म्हटलं की स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक ही स्पर्धा देखील खरं तर पूर्वी भरपूर क्रेज या स्पर्धेची होती. प्रत्येकाला वेध लागायचे स्पर्धेचं. भरपूर कारणं असतात. खरं तर स्पर्धा सुरू ठेवणं इतकं सोपं काम नसतं. सगळ्यात मोठा प्रश्न तर मैदानाचाच असतो. ऑन साईडला बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, जे होऊ शकला असता, पण फिल्डर जवळपास कुठलाही नव्हता. स्वतः प्रशांत जावना चेंडू उचलतात. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 48 धावा झाल्या. 10 धावांची गरज आहे आणि 10 धावा करण्यासाठी तब्बल 7 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं प्रशांतला अखेरचं षटक हाताळताना. या मॅचमध्ये आपण सेकंड लास्ट ओव्हर त्याला टाकताना बघतोय, पण 7 चेंडूमध्ये 10 करायचे आहेत. शशांक पाटील हार्दिका एंटरप्राइजेससाठी खेळत आहेत, पण सध्या 12th मॅनच्या भूमिकेत इतकी एक्साइटमेंट त्यांची आम्ही बघितली आहे. आणि बाहेरून 12th मॅन होते, पण कोचच्या भूमिकेतही त्यांना आपण बघितलं. 12th मॅन कंपल्सरी आम्ही सांगतोय प्रत्येकाला. स्टिअर केले, फक्त दिशा दिली आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक महेश भुईर आहेत. चेंडू उचलतात तोपर्यंत 1 धाव्या दरम्यान मिळते. 1 धावेच्या मदतीने इक्वेशन आता बदलेल. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे विजयासाठी. पुढच्या मॅचेस 4 ओव्हरच्या होतील, याची सगळ्या संघाने नोंद करून घ्यायची आहे. आणि रोजचा हाच फॉर्मॅट असणार आपला. पहिल्या 2 मॅच 6 ओव्हरच्या, त्यानंतरच्या 2 मॅच 5 ओव्हरच्या, नंतर 4 ओव्हरच्या. तर आता भरपूर आपण सकाळपासून या ओव्हरबाबत चर्चा करत होतो. सकाळी एस पी म्हणाले की 6 ओव्हरच्या 2 मॅच, नंतर 4 ओव्हरच्या. परत आपण बदल केला. कोणी म्हणाले की सगळ्या 5 ओव्हरच्या खेळवा. परत आपण त्यामध्ये बदल केले. शेवटी प्रत्येकाचा एक सल्ला घेणं देखील गरजेचं. आणि अखेर आपण या निर्णयावरती पोहोचलो की रोज पहिल्या 2 मॅच 6 ओव्हरच्या, नंतरच्या 2 मॅच 5 ओव्हरच्या आणि नंतरच्या ज्या मॅचेस होतील त्या 4 ओव्हरच्या. तर 7 चेंडू विजयासाठी धावाव्यात 9. पिंट्या जोशी काय जबरदस्त स्कोरिंग करतायत. जे काही करतायत ते मनापासून करतायत. 100% कमिटमेंट आहे. हळूहळू प्रगती करतायत आणि लवकरात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला दिसतील. कदाचित तो दिवस दूर नाही की पिंट्याला दुबईवरनं कॉल येईल, आई हबीबी आई आप हमारे यहाँ पर स्कोरिंग के लिए आई है, आपके बारे में हबीबी कभी भी आई है. तो 7 चेंडू 10 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर अरविंद म्हात्रे. 9 माफ करा, 9 धावांची गरज आहे. 9 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. बघूया मॅच बनते का इथून या ओव्हरमध्ये. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये ते लक्षात येईल आपल्या. हा चेंडू जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतात. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न अरविंदचा आपण बघतायत. पिचिंग थोडीशी बाहेर झाली, त्यामुळे तो जास्त बाहेर निघाला चेंडू. 50 धावा अशा प्रकारे पूर्ण. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. अशा प्रकारे मॅच जिंकता नाही येणार. आधीच धावफलकावरती तुम्हाला डिपेंड करायच्या 6 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 9 धावा, त्यात 2 चेंडू वाईट फेकलेले. आता उरलेल्या 7 धावा. म्हणजे फलंदाजांना इथे मेहनत करण्याची गरज नाही, प्रेशर येऊ शकत नाही. वाईट बॉलने तुम्ही त्यांचं काम सोपं होतं, पण कोणी जाणून बुजून नाही करत या गोष्टी. थोडासा दबावही असतो. आणि यावेळेस चांगलं कमबॅक. टप्पा भेटलेला. अपील झाले क्वाड बिहाइंडचा. 95 अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही. हा डॉट बॉल. हे डॉट बॉलच आता मात्र इथे वाचू शकतील, पण अजूनही 5 चेंडू 7 धावा करायचे आहेत. बॅट्समन ठिकाणी आपण बघतायत मंगेश चौधरी आणि त्याचबरोबर संदीप ठोंबरे असे 2 बॅटर. उंच गेला. झेलची शक्यता आहे आणि झेल स्वीकारलाय फलंदाज बाद. आणखीन 1 विकेटचं पतन. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, कारण कमबॅक चांगले गेले. अरविंदने पहिले 2 वाईट फेकले. पुढच्या 2 चेंडू मध्ये 1 डॉट आणि त्यानंतर विकेट. आता इक्वेशन 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका सामना जिंकून देईल मैदानावरती RL11 खाडी या संघाला. तर इथून जर डॉट बॉल आले तर मात्र ही मॅच नक्कीच आपल्या बाजूने झुकवता येईल. हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पिंट्या जोशी, या खेळात काही घडू शकतं.
जिंकणारा संघ असं वाटत असं की हा संघ जिंकेल, पण दुसऱ्या क्षणाला बाजी पलटते, उलट फेर होतो. हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ कित्येकदा आपण या बाजूला त्या बाजूला झुकताना पाहिलेला आहे. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा विचार करतो पिंड्या, त्या गोष्टी घडत नाही आणि कधी कधी अशा गोष्टी घडतात त्याचा विचार आपण स्वप्नात देखील करत नाहीत. बघूया, अरविंदने रोमांच निर्माण केला. न्यू बॅटर संतोष साळवी मैदानावरती दाखल झाला. मॅन फ्रॉम खंबारपाडा. हा चेंडू ऑन साइडला, नितीन आहे त्या ठिकाणी. एकदा पूर्ण मिसफील्ड, हा देखील गेला सीमारेषेबाहेर. आता काय करणार, ही मॅच कशी जिंकणार? सहजतेने अडवायचा होता चेंडू, पण का घडलं, कसं घडलं या प्रश्नाचं साइडला नितीन त्या ठिकाणी आपण बघू शकाल. अगदी सहजतेने पकडायचा होता, पण आता प्रश्न गेला. या खेळामध्ये याच गोष्टी घडत असतात. नितीन चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पण आता इथे त्यांच्याकडनं का चूक झाली हे आता माहिती नाही. आणि आता बघा, विजयासाठी धावा, 3 धावांची, 3 बॉल, 3 आणि हा गेला सीमारेषेच्या बाहेर. राजा फटका, मॅच झालेली आहे इथे फिनिश. आणि आरे 11 खाडी संघाने आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन.